नमस्कार, अमोज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघतोय पाणीपुरीचं पाणी कसं बनवायचं। तर बघूया त्यासाठी काय साहित्य लागतंय आपल्याला। इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखटाच्या किंवा बिना तिखटाच्या तुम्ही घेऊ शकता। आणि इथं हिरवी म्हणजे कच्ची कैरी घेतलेली आहे, त्याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता जर तुमच्याकडे कैरी अवेलेबल नसेल तर। आणि 1-2 इंच आल्याचे तुकडे आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या, बस एवढं साहित्य आहे। हे आपण वाटून मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊया अगोदर। छानपैकी अशी पेस्ट केली की आपण याच्यामध्ये आता पुदिन्याची पानं आणि कोथिंबीरीची पानं घालून घेऊयात। कोथिंबीर घेतलेली आहे आणि पुदिना भरपूर सारा घेतलेला आहे, कारण पुदिन्याचा फ्लेवर हा पाणीपुरीच्या पाण्यामध्ये खूप छान लागतो। तर हे सुद्धा आपण पाणी घालून मस्त अशी पेस्ट करून घ्यायची। आणि पाणीपुरीचं पाणी बनवायला खूप काही असा वेळ लागत नाही, अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये आरामशीर होऊन जाते। पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आपण, जेवढं पातळ हवं तेवढं। आणि त्याच्यामध्ये आपण काही सुके मसाले वापरणार आहोत। तर इथे मी घेतलेले आहे लाल तिखट, काळं मीठ आहे, जिरे पावडर किंवा तुम्ही चाट मसाला वापरू शकता, आणि आपलं साधं मीठ आहे। तर हे सगळं आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया। ॲड करून झालं की आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता तुम्ही म्हणाल की हिरवी मिरची घातली आणि लाल तिखट पण का घातलं आहे, तर हिरव्या मिरचीने चव येते चांगली, पण माझी थोडीशी कमी तिखट आहे। जर तुमची मिरची ही जास्त तिखटाची असेल तर तुम्ही लाल तिखट नाही घातलं तरी चालेल। मी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे। चव बघायची आपल्याला, कमी जास्त मिठाचं किंवा तिखटाचं प्रमाण चाखून घ्यायचं। थोडंसं कमी वाटते मला, आणि व्यवस्थित आपण ढवळून घ्यायचं आहे अगोदर। आणि थोडंसं कमी वाटते तर मी ह्याच्यामध्ये काळं मीठ थोडंसं आणि साधं मीठसुद्धा घालून घेतले। अगदी घरच्या घरी अशी मस्त पाणीपुरीची पाणी होतं। पुऱ्या काय आपल्याला मार्केटमध्ये तळायच्या भेटतात, घरी आपण त्या तळून घेऊ शकतो, पण पाणीपुरीचं पाणी हे घरीच बनवावं लागतं। जर तुम्ही बाहेर खाणार असाल तर आपण घरी बनवतो तसं एवढं हायजिनिक बनत नाही। तर पाणी हे गाळून घेतलेलं आहे मी, तुम्ही न गाळता सुद्धा खाऊ शकता। मी इथे गाळून घेतलेलं आहे, कारण मध्ये मध्ये मुलांना काही आलेलं आवडत नाही त्याच्यामुळे। तर आम्ही पुऱ्या तळून घेतलेल्या रगड्यावर खातोय, तुम्ही खायला या। बाय बाय।